नमस्कार मंडळी. तर आज मार्गशीर्ष मधला तिसरा गुरुवार आहे आणि आजची थीम ही खूप खास आहे. तर आजच्या थीम मध्ये तुम्ही बघू शकाल की आज ना सगळं आम्ही जांभळ्या रंगाचं केलेलं आहे आणि त्यात सुद्धा पैठणी सुद्धा आम्ही वापरलेली आहे. त्यामुळे आजच्या दिवशी मी काय काय स्पेशल गोष्टी केलेल्या आहेत हे नक्की बघा. तर तुम्हाला आजच्या थंबनेल वरून कळलंच असेल की आज आपण कोणत्या देवीचे स्वरूप हे साकारणार आहोत. तर पूजा म्हटली की सुंदर अशी रांगोळी आलीच. त्यामुळे ही जी मी रांगोळी काढत आहे तिचा फोटो मी मोबाईलमध्ये अनेक वर्ष सेव्ह करून ठेवला होता आणि माझ्या मनामध्ये इच्छा होती की या देवीचे स्वरूप आपण रांगोळीमध्ये कधीतरी रेखाटायचे. तर रांगोळी काढण्यापूर्वी मी खडूने हे स्केच असं पूर्ण काढून घेतलं आणि त्यानंतर व्हाईट रांगोळीने बॉर्डर ही कंप्लीट केल्यानंतर काढलेल्या आकृतीमध्ये रंग भरायला मी सुरुवात केली. रांगोळीमध्ये कधीही जिवंतपणा हा तिच्या डोळ्यांमधून येत असतो. त्यामुळे डोळे हे जितके आपण सुंदर रेखाटू तितकी ती रेखाटलेली प्रतिकृती ही जिवंत वाटते. त्यामुळे माझी ही एकविरा आईची सुंदर रांगोळी ही काढून संपूर्ण झाली होती आणि एकविरा आई जरी डोंगरावर स्थित असली तरी सुद्धा आपल्या सगळ्यांचे संरक्षण देवी आई करतच असते अशी भाविकांची अढळ श्रद्धा तिच्यावरती आहे. अनेक कोळी समाजातील बांधवांची ही कुलस्वामिनी आहे. त्यामुळे समुद्रात मासेमारीसाठी जाताना त्यांच्या संरक्षणासाठी आणि भरभराटीसाठी आईचा आशीर्वाद हा घेतला जातो. पण रांगोळीचे रंग भरल्यानंतर मला असं वाटायला लागलं की एवढ्यावरच थांबून कसं चालेल. माझी क्रिएटिव्हिटी मला काही थांबायला देत नव्हती. त्यामुळे माझ्याकडे जे काही शंख, शिंपले, छोटे स्टोन्स आहेत त्याचं जे काही कलेक्शन आहे त्याचा ह्यामध्ये मी वापर करायचा ठरवलं. तर देवीच्या मागे बॅकग्राऊंड मध्ये समुद्र किनाऱ्याचा टच देण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केला. कारण लोणावळ्यामधील कार्ला येथील एकविरा देवीचे जे काही मंदिर आहे हे कोळी बांधवांसाठी अत्यंत पवित्र स्थान हे समजले जाते. त्यानंतर हा आदल्या दिवशीचा बुधवारचा दिवस आहे. मोजकीच पण पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य विशेष करून सर्व देव मी उजळून घेतले. कारण मागच्या बुधवारी मी बऱ्यापैकी सर्व पितळेचे दिवे हे स्वच्छ करून घेतले होते. त्यामुळे आज मला जास्त काही गोष्टी स्वच्छ करायच्या नव्हत्या. पण अष्टलक्ष्मी दिवा हा मला आजच्या पूजेमध्ये ठेवायचा होता. त्यामुळे विशेष करून त्याला मी एक्स्ट्रा असं काढून घेतलं होतं आणि छान असं स्वच्छ करून घेतलं होतं. तर मंडळी, आज मी जे बॅकड्रॉप वापरणार आहे ते मी तुम्हाला आता ओपन करून दाखवते. तर हे बॅकड्रॉप मी गणपतीमध्ये सुद्धा वापरलं होतं. तर हे मी धनास पैठणीमधून घेतलेलं आहे. तर धनास पैठणी ह्याचा इंस्टाग्रामवरती मोठं पेज आहे, तुम्ही बघू शकता. तर त्यांची स्पेशालिटी ही आहे की ते पैठणीच्या वस्तू सगळ्या ठेवतात. ओढण्या म्हणा, साड्या म्हणा किंवा चौरंगा आसन, देवपूजेसाठी लागणारे वेगवेगळ्या ज्या वस्तू असतात, पूजेची थाळी म्हणा, तोरण म्हणा, तर हे तसं बॅकड्रॉप होतं, पैठणीचं बॅकड्रॉप होतं. तर ते मी धनास पैठणीमधून घेतलं होतं. त्यांचं जे मेन शॉप आहे ते पुण्यामध्ये आहे आणि त्यांची बऱ्याच ठिकाणी आउटलेट आहेत. तर ठाण्यामध्ये सुद्धा त्यांचं एक आउटलेट आहे. तर तिथून मी हे घेतलेलं होतं. मखर आहे हे, जे आपण बॅकड्रॉप म्हणून वापरू शकतो. ॲक्च्युली मखर म्हणजे पूर्ण मखर नाही आहे, मागे ठेवण्यासाठीचं एक बॅकड्रॉप आहे. तर ते मी घेतलेलं होतं. तर ते मी तुम्हाला ओपन करून दाखवते. तर चला. तर आम्ही असा विचार केला की तसंही अनायसे पडूनच राहणार हे वर्षभर. कारण आपण प्रत्येक वर्षी तर सेम बॅकड्रॉप नाही यूज करत गणपतीमध्ये. तर म्हटलं आता ह्या अशा वेगवेगळ्या पूजा असतात, लक्ष्मीपूजन असतं, महालक्ष्मी आईची ही पूजा असते. तर ह्या प्रत्येक पूजेमध्ये मध्ये मध्ये ह्या गोष्टीचा जर वापर केला तर पूर्ण वर्षभर नुसतं ठेवण्यापेक्षा काहीतरी त्याचा यूजसुद्धा होईल. तर चला, मी हे ओपन करते. ॲक्च्युली हे खूप व्यवस्थित ठेवावं लागतं. पण फक्त एकच गोष्ट होणार आहे, हे जरासं उंच आहे. त्यामुळे माझा जो देवारा आहे तो थोडासा त्याच्यावरती जाणार आहे. हे थोडंसं झाकलं जाणार आहे देवारा. पण ठीक आहे, माझी इच्छा आहे की हे आपण लावूया पूजेसाठी उद्या. तर हे बघू शकता तुम्ही.
हे असं आहे. इथे वेगवेगळ्या रंगाचे बघा त्यांनी झरोक्यासारखं पॅटर्न केलेलं आहे आणि मध्ये हे पैठणीचं वस्त्र लावलेलं आहे. तर मी जवळून सुद्धा तुम्हाला दाखवते. तर हा आहे संपूर्ण या मखराचा लुक. मध्यभागी पैठणीचे वस्त्र आहे आणि झरोका पॅटर्न मध्ये बाजूला 6 विंडो आहेत. या उत्तम रंगसंगतीमुळे हा जो बॅकड्रॉप आहे तो खूप असा उठावदार दिसतो. गणपतीमध्ये हा आम्ही बॅकड्रॉप वापरला होता आणि खरंच खूप सुंदर वाटतो हा बॅकड्रॉप. कारण स्किन टोन मध्ये जेव्हा एखादी मूर्ती जर ह्याच्या समोर ठेवली तर ती अजून जास्त उठून दिसते. आज बघा काय सुंदर फुलं मिळालेली आहेत वेगवेगळ्या रंगाची, म्हणजे ऑलमोस्ट सगळे कलर आहेत. गुलाबी रंगाचे हे अस्टर मिळालेत मला, लाल रंगाचे गुलाब आहेत, ही पांढरी शेवंती आहे, ही गुलाबी शेवंती आहे, गुलाबी पर्पल असा मिक्स कलर असा आपण बोलू शकतो, पिवळी शेवंती आहे, वेणी आहे आणि हा मोठा मी हार आणलाय. तर देवी आईला मी आज हार सुद्धा घालणार आहे. तर चला पूजेला सुरुवात करूयात. तर हा आहे गुरुवारचा दिवस. तर सर्वात आधी मी छानपैकी देवपूजा करून घेतली आणि घरात दुसरी पूजा करण्यापूर्वी सर्वात पहिले आपल्याला देवपूजा ही करून घ्यायची असते. मग आपण त्यानंतर मांडणीही करायला घ्यायची असते. तर खूप छान अशी ही गुलाबी जांभळ्या रंगाची फुलं मी आज देवांना अर्पण केली होती आणि ही आजची पूजा तुम्ही पाहू शकता. जांभळ्या रंगाचे खणाचे वस्त्र मी आज वापरले होते आणि छान अशी जांभळ्या रंगाची आज थीम होती, त्यामुळे सर्व काही छान जांभळ्या रंगाच्या विविध छटा आज आपण पूजेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर इथे मी राधाकृष्णाची पूजा करून घेतली. त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की जांभळ्या रंगाचेच वस्त्र मी देवांना परिधान केलेले होते. बॅकड्रॉप आणि इतर गोष्टी सुद्धा जांभळ्या रंगाच्याच मी इथे वापरल्या होत्या आणि कृष्णासाठी ही छान अशी राधा नावाची माळ मी आणलेली होती. तर ती मी कृष्णाला अर्पण केलेली होती आणि सर्व देवांचा शृंगार केल्यानंतर देव हे इतके सुंदर दिसत होते आणि आज मी ना राधाकृष्णाला सुंदर असा अलंकार सुद्धा परिधान केलेला होता. तर माझ्याकडे ना मोत्याच्या कांचेन होत्या, त्यांचा वापर ना मी आज देवांना असा अलंकार म्हणून केला होता आणि सर्व दिवे प्रज्वलित केल्यानंतर जे देवांचं प्रसन्न असं रूप दिसत होतं ना, मी खरंच म्हणजे वर्णनच करू शकत नाही. आणि त्यानंतर मांडणी करण्यापूर्वी मी छान असं उंबरट्याला हळदीचं लेपन करून घेतलं. नेहमी ना मी हातानेच लेपन करून घेते, पण आज मी चमच्याच्या सहाय्याने बघितलं की कसं वाटतं. तर नेहमीपेक्षा ना मी जरा जास्त मिश्रण करून घेतलं होतं आणि जरा ते जाड असं मिश्रण केलेलं होतं आणि स्टेन्सिलच्या सहाय्यानेच मी छोटीशी अशी व्हाईट रांगोळी ही उंबरठ्याजवळ बॉर्डर म्हणून काढून घेतली आणि माझी जी मोठी रांगोळी मी काढली होती ती प्रवेशद्वारासमोर ठेवली. तर अशा प्रकारे छान असं माझं मुख्य द्वार हे देवीच्या स्वागतासाठी मी सज्ज केलं आणि पूजेच्या मांडणीला सुरुवात केली. तर देवी आईचा खूप सुंदर असा शृंगार आज मला करायचा होता असं मी ठरवलेलं होतं. मोठे आणि मोजकेच असे दागिने आज मी काढून घेतले होते, म्हणजे नंतर मला काहीच कन्फ्युजन नको. त्यामुळे सर्वात आधी ना हा बॅकड्रॉप मी मागे लावून घेतला आणि माझ्या अंदाजाप्रमाणे हा थोडा मोठा झाला होता, त्यामुळे माझा देवारा थोडासा झाकला जात होता. तर सर्वप्रथम मी कलशाला हळद कुंकू लावून घेतले. लक्ष्मी दिव्याला सुद्धा मी हळद कुंकवाची बोटं लावून घेतली. तर आज ना मला हे छान असं चौरंग आसन पूजेमध्ये वापरायचं होतं, त्यामुळे ते सुद्धा मी सर्वप्रथम चौरंगावरती अंथरून घेतलं आणि बऱ्याच पूजांमध्ये हे मी वापरलेलं आहे. हे जेव्हाही मी पूजेमध्ये वापरते तेव्हा खूप मस्त असा लूक येतो. तांदळावरती कलशाची स्थापना केल्यानंतर सुंदर असं जांभळ्या रंगाचं महाराणी वस्त्र मी कलशाला लावून घेतलं. तर विड्याच्या पानांवरती त्यानंतर गणपती आणि लक्ष्मी देवीची तांदळावरती स्थापना केली आणि हळद कुंकू वाहून घेतली. ही बेसिक तयारी माझी झालेली होती. मागच्या वेळी मी एक ना खूप चूक केली होती, ती म्हणजे ना मी मुखवटा आणि नारळ कलशाला लावून झाल्यानंतर मी देवीला दागिने हे घालत होते, पण त्यामुळे ते दागिने नीट अरेंज होत नाहीत आणि त्यामध्ये आपला खूप वेळ आपला वाया जातो. त्यामुळे हे नीट व्यवस्थित देवीला दागिने
अरेंज करण्यासाठी आज मी ठरवलं होतं की नारळ लावण्यापूर्वी आपण कलशाला हे सर्व अलंकार व्यवस्थित असे लावून घ्यायचे. तर हे असे ना दागिने आपण घालून घेतले ना की आपल्याला एक आयडिया येते की आपल्याला कोणता दागिना हा वर घालायचा आहे, कोणता त्या खालोखाल घालायचा आहे. त्या प्रकारे आपण अरेंजमेंट हे करू शकतो आणि घालायला सुद्धा आपल्याला हे दागिने सोपे पडतात. आणि त्यानंतर नारळामध्ये मी हळद कुंकू, फूल, अक्षता, दुर्वा, सुपारी, नाणं हे सर्व साहित्य वाहून घेतलं आणि त्यानंतर मग ही पानं मागच्या बाजूने अरेंज करून घेतली, म्हणजे नारळ आणि मुखवटा ठेवायला आपल्याला इझी होईल. ऑलमोस्ट माझी ही अर्धी मांडणी इथपर्यंत झालेली होती आणि आज सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे कलशाला मुखवटा आता मला लावायचा होता. हा नवीन मुखवटा होता, त्यामुळे आयत्या वेळी मला दोरा हा बांधून घ्यावा लागला आणि मुखवट्यावरचं तुम्ही हे काम पाहू शकता, किती सुंदर स्टोनवर्क यावरती केलेलं आहे. आणि मुखवट्यामुळे ना आपल्या पूजेला चार चांद लागतात. पूजेच्या सौंदर्यामध्ये अगदी खूपच भर पडते ह्या गोष्टींमुळे. तर सर्वप्रथम ना देवी आईचा लुक इथे संपत नाही. तुम्ही एकविरा आईचा जर फोटो पाहिला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की देवीला खऱ्या फुलांची एक मोठी माळ ही कायमच घातलेली असते. त्यामुळे मी सुद्धा ही एक फुलांचा मोठा हार हा आणलेला होता आणि त्या फुलांच्या रंगसंगतीमुळे माझ्या बॅकड्रॉपला ती मिळती जुळती होत होती. तर हे सर्व दागिने, फुलांचा हार हे देवी आईला अर्पण केल्यानंतर देवी आईचं रूप हे अधिकच खुलून आलं होतं. आणि ही आहे आपली आजची पूजा. तर अशा प्रकारे जेव्हाही आपण घरामध्ये पूजा करतो तेव्हा घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्मिती झालेली असते. आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीचे तत्व हे 1000 पटीने अधिक प्रमाणात पृथ्वी तलावर असते. आणि म्हणून आपल्याला जितके जास्त जमेल तितके आपण ह्या महिन्यामध्ये देवीचे नामस्मरण हे केले पाहिजे, मनोभावे तिची पूजा केली पाहिजे. तर आज मी साक्षात एकविरा आईचे स्वरूप साकारण्याचा हा प्रयत्न केला होता. आणि एकविरा आई ही नवसाला पावणारी आणि भक्तांना शक्ती प्रदान करणारी अशी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. अज्ञातवासामध्ये असताना पांडवांनी एकविरा देवीची ही पूजा केली होती आणि देवीने त्यांना दर्शन देऊन या गुप्त वनवासामध्ये कोणालाही न सापडण्याचा आशीर्वाद दिला होता आणि एका रात्रीमध्ये मंदिर बांधण्यासाठी मदत केली होती, अशी आख्यायिका आहे. एकविरा देवी म्हणजे परशुरामाची माता रेणुका, जी आदिशक्तीचे रूप मानले जाते. तिचेच हे एक स्वरूप आहे अशी मान्यता आहे. आणि देवीचे कार्ला येथील मंदिर हे तर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. तर तुम्ही बघू शकता, तर आजच्या सर्व पूजा आणि देव हे एकाच रंगामध्ये रंगलेले होते. आणि मी दुपारी ही पौष्टिक अशी मखाण्याची खीर बनवली होती. ही खीर आपण उपवासाला सुद्धा खाऊ शकतो. अगदी काही मिनिटांमध्ये हे मखाणे मऊ होतात. आणि त्यानंतर देवीच्या साडीला मॅचिंग अशी साडी मी शोधून काढली आणि छान अशी साडी नेसून आणि टेम्पल ज्वेलरी घालून मी देवीची मनोभावे प्रार्थना केली, पोथी वाचून घेतली आणि देवीकडे क्षमा याचना केली की माझे काही चुकले असेल किंवा पूजेमध्ये कोणत्याही गोष्टीची उणी राहून गेली असेल तर मला क्षमा कर. आणि देवीला छान असा नैवेद्य आम्ही अर्पण केला. गोड म्हणून आज स्पेशल अशी शेवयांची खीर ही केलेली होती. काळ्या वाटाण्याची उसळ, वरण भात, मेथीची भाजी, असा मस्त असा आजचा बेत होता. आणि अशा प्रकारे आजच्या दिवसाची ही सांगता झाली. तर मंडळी, आजचा हा पैठणी स्पेशल भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लोभ असावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.